नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव ही योजना जी आहे, लाडकी बहीण योजना, ही अत्यंत लोकप्रिय झालेली आहे. आणि या लाडकी बहीण योजनेमध्ये आता जवळजवळ 1.5 कोटी लाडक्या बहिणींना हा जुलैचा हप्ता मिळणार आहे. आता जुलैच्या हप्त्यावर आपण सेपरेट व्हिडिओ आज संध्याकाळी 7 वाजता येणारच आहे. परंतु आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ई-KYC हा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की 1.5 कोटी लाडक्या बहिणींमधून 70 लाख म्हणजे किती झाल्या त्या, म्हणजे 7 दुणे 14, जवळजवळ 50% आता ज्या लाडक्या बहिणी 1.5 कोटी आहेत त्याच्यापैकी निम्मे लाडक्या बहिणी म्हणजे 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचा लाभ हा बंद झालेला आहे. त्यांनी ई-KYC केलेली नाही किंवा त्यांची ई-KYC चुकलेली आहे, ई-KYC राहिलेली आहे. मग अशा लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेतून कायमच्या बाहेर पडतील का? या ज्या लाडक्या बहिणी आहेत, 70 लाख लाडक्या बहिणी, यांना ई-KYC करायला मिळेल का? या ज्या 70 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांना जुलैपासूनचे हप्ते पुन्हा मिळायला सुरुवात होईल का? या सगळ्या लाडक्या ज्या बहिणी आहेत, यामध्ये 70 लाख लाडक्या बहिणींमध्ये पात्र लाडक्या बहिणी पण आहेत. मग त्या अपात्र झालेल्या आहेत, मग त्या आता पुन्हा पात्र होतील का? चला तर मग बघूया संपूर्ण सविस्तर माहिती अपडेट. लाडक्या बहिणी, तुम्हाला माहीतच आहे की तुम्ही ई-KYC केलेली नाही, त्यामुळे तुमचे हप्ते हे बंद झालेले आहेत. मग आता सरकारने 3 वेळा ई-KYC करण्यासाठी संधी दिली होती, तरीसुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींची कमेंट्स काय आहे की आम्ही ई-KYC केलीच नाही, आम्ही बाहेरगावी होतो. हो, आता तुम्ही जर म्हणजे काय म्हणतात त्याला, सिरियस असाल ना, म्हणजे सिरियस म्हणजे मला म्हणायचं तात्पर्य काय आहे, तुम्ही जर गांभीर्याने या लाडकी बहीण योजनेच्या लाभाकडे जर तुम्ही बघत असाल, म्हणजेच तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा जर लाभ तुम्हाला खरोखर हवा असेल तर ई-KYC ही तुम्हाला करावीच लागेल. मग आता आपण आपल्या चॅनलवर हा मुद्दा लावून धरलेला आहे, तरी पण माझ्या खूप लाडक्या बहिणींची काय कमेंट येते माहिती आहे का? आमच्याकडे कागदपत्र आहेत, आम्हाला ई-KYC करायची आहे. कुठे ई-KYC करायची? हो, ई-KYC तुम्हाला करायचीच आहे. तुम्ही ई-KYC नक्की करा. आपल्या चॅनलवर तसा व्हिडिओ येणार की ई-KYC प्रक्रिया सुरू झाली की ई-KYC कशी करायची, कुठे करायची, यावर आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ येणारच आहे. त्यामुळे तुम्ही आतापासून काळजी करू नका. परंतु आपण आपल्या चॅनलवर हे जे 2 मुद्दे लावून धरलेले आहेत की ई-KYC प्रक्रिया लवकर सुरू करावी सरकारने, आणि दुसरा आहे मुद्दा की सोप्या पद्धतीने ई-KYC प्रक्रिया सुरू व्हावी. मग आता अजूनपर्यंत ई-KYC प्रक्रिया सुरू झालेली नाही. आता जूनही गेला, जुलै पण गेला. ॲक्च्युअली जूनमध्येच सरकार ई-KYC प्रक्रिया सुरू करणार होते, परंतु जून तर संपलेला आहे, जुलै पण संपलेला आहे आणि आज आहे ऑगस्टची 13 तारीख. म्हणजे आता जवळजवळ ऑगस्ट महिना पण निम्मे ऑगस्ट महिना झालेला आहे. मग आता या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना न्याय मिळेल का? मग आपण या लाडक्या बहिणींना हप्ते मिळतील का? या लाडक्या बहिणी ई-KYC करू शकतील का? त्यासाठीच तर आपण लढत आहोत ना. तुम्हा सगळ्यांसाठीच तर मी लढत आहे. 70 लाख, जवळजवळ 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या ई-KYC अभावी लाडकी बहीण योजनेपासून वंचित झालेल्या आहे. यांच्यासाठीच आपण लढत आहोत आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारला आपण दररोज विनंती करत आहोत की लवकरात लवकर ई-KYC प्रक्रिया सुरू करा, म्हणजे जेणेकरून पात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना पुन्हा ई-KYC करता येईल आणि त्यांना पुन्हा जुलैपासूनचे आणि जे काही त्यांचे राहिलेले हप्ते आहे ते पेंडिंग हप्ते पण त्यांना मिळावेत.
त्यांना जुलैपासूनचे सर्व हप्ते मिळावेत, त्यासाठी आपण लढत आहोत. मग आता मी माझ्या चॅनलवर दररोज या विषयावर व्हिडिओ आणत आहेत का? तुमच्यासाठीच, की जेणेकरून तुम्हाला लाभ मिळावा, तुम्ही पुन्हा पात्र व्हाव्यात, तुम्हाला पुन्हा सर्व हप्ते मिळावे, तुम्हाला पुन्हा जूनपासून जुलैपासूनचे सगळे हप्ते मिळावे, यासाठी मी दररोज तुमच्यासाठी लढत आहे आणि लढत राहील. लाडक्या बहिणींना ई-KYC करायला मिळावी म्हणून मी तुमच्यासाठी हा घसा ओरडत आहे. लाडक्या बहिणी, काय करायचं आहे? माझ्या लाडक्या बहिणींना फक्त सपोर्ट करायचा आहे, बस. मी तुमच्याकडे बाकीचं दुसरं काहीच मागत नाही. तुम्ही जर सपोर्ट केला तर त्यामध्ये तुमचाच फायदा आहे. तुम्ही जर सपोर्ट केला तरच ई-KYC प्रक्रिया लवकर सुरू होईल. तुम्ही जर सपोर्ट केला तरच लवकरात लवकर तुम्हाला ई-KYC करता येईल. तरच तुम्हाला ई-KYC केल्यानंतर सर्व हप्ते मिळतील, राहिलेले हप्ते पण मिळतील, जूनपासूनचे सर्व हप्ते मिळतील. म्हणूनच मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी रक्त आटवत आहे. माझ्या सगळ्या 70 लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत ना, 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी, या सगळ्या बहिणींना काही जरी झाले तरीसुद्धा पुन्हा लवकरात लवकर ई-KYC करायला मिळालीच पाहिजे. आणि सरकारला माझी विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर ई-KYC प्रक्रिया ही सुरू करावी आणि तीसुद्धा सोप्या भाषेमध्ये ई-KYC प्रक्रिया सुरू करावी. आणि सोप्या पद्धतीने, म्हणजे आता भरपूर लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडे कागदपत्र आहेत, कारण मला काल भरपूर लाडक्या बहिणींच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आमच्याकडे कागदपत्र आहेत, आमच्याकडे कागदपत्र आहेत. हो, परंतु कागदपत्र नसलेल्या पण भरपूर लाडक्या बहिणी आहेत. मग त्यांनाही ई-KYC करता येणार जर सरकारने सोप्या पद्धतीने जर ई-KYC प्रक्रिया आणली तर. आणि बघा, आता सोप्या पद्धतीने ई-KYC प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी आणि लवकरात लवकर ई-KYC प्रक्रिया सुरू करावी, की जेणेकरून तुम्हाला हा लाभ लवकर सुरू होईल. कारण की कितीही काही जरी झाले ना, आपण कितीही काही केले तरी ई-KYC केल्याशिवाय ज्या लाडक्या बहिणी आहेत 60 ते 70 लाख, त्यांना लाभ पुन्हा सुरू होणार नाही. मग सगळा येऊन जाऊन तिथेच मुद्दा कुठे येतो? तिथेच येतो. म्हणूनच आपल्याला सरकारकडून लवकर ई-KYC प्रक्रिया ही सुरू करून घ्यायची आहे, की जेणेकरून आता बघा, मार्च, एप्रिल, मे, जून एवढे हप्ते तुमचे राहिलेले आहे. काही तर अशा बहिणी आहेत की त्यांना नोव्हेंबरपासून हप्तेच आलेले नाहीत. मग तुम्हाला सगळे हप्ते हवे आहेत का? तुम्हाला सर्व हप्ते हवे आहेत का? तुम्हाला ई-KYC करायची आहे का? तुम्हाला यापुढेही कंटिन्यू लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा आहे का? तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये राहायचे आहे का? लाभ मिळायचा आहे का? लाभ हवा आहे का? हप्ते हवे आहे का? पैसे हवे आहे का? तर तुमचे जर उत्तर हो असेल तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, आपल्या चॅनल्सवरच्या सगळ्या व्हिडिओला सपोर्ट करायचा आहे. आपण हे सांगितलं होतं KYC करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही. जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी KYC केली नाही. 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची KYC झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत.